आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय। रवी राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी तक्रार दाखल केली। गुवाहाटीत पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी सिद्ध केल्यास त्यांच्या घरी भांडी घासेन, अन्यथा आरपारची लढाई होणार असल्याचं आव्हान बच्चू कडू यांनी दिलंय। तसंच गुवाहाटीला गेल्यानंतर रवी राणा मंत्रिपदासाठी रांगेत उभे राहिल्याची टीकाही त्यांनी केली। 1 नोव्हेंबरला अमरावतीच्या टाउन हॉलमध्ये रवी राणा यांची वाट पाहणार आहे। त्यांनी मला पुरावे आणून द्यावेत असं आव्हान त्यांनी रवी राणा यांना दिलं आहे। त्यामुळे या दोघांमधला वाद आता चांगला शिगेला पोहोचला। मोठ्या प्रमाणात दुःखामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आहे, कारण अचानक त्यांचं मंत्रिपद जाणं आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेला महाविकास आघाडीला धोक्यानंतर गुवाहाटीमध्ये झालेला व्यवहार, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं ते पचवू शकले नाही आणि अचानक त्यांनी किराण्यावर रवी राणा वाटते, अरे बाबा किराणा तुम्ही पण वाटा, मी गेल्या 15 वर्षापासून किराणा वाटतो। कुठं तोडपाणी गेलं त्यानं पुरावे द्यावं आणि मग ते पुराव्याची वाट पाहणार आहोत मी 1 तारखेपर्यंत। 1 तारखेला टाउन हॉल इथं मी 12 ते 4 वाजेपर्यंत वाट पाहिल। त्यानं ते पुरावे आणावे, त्यानं एक पुरावा सिद्ध करून दाखवला तर त्याच्या घरी भांडे घासू, नाही झाला तर तो कायमचा म्हणून घोषित करू। बच्चू कडू यांनी थेट रवी राणा यांना आव्हानच त्यांचं स्वीकारलंय असं नाही, तर त्यांना थेट आरपारच्या लढाईचं प्रतिआव्हान दिलंय। अरे आम्ही 50 गुवाहाटीला गेलोय म्हणून तू मंत्र्यासाठी रांगेत उभा राहिला की नाही? एका इकडे मंत्रिपद मागायचं आणि आम्ही गुवाहाटी गेले म्हणून बदनामी करायची। 2 तोंड्या कोणी आहे? अशा पद्धतीनं सहन होणार नाही। ही शांततेनं लढाई लढू, पण जास्त अंगावर झाली ना तर आरपार पण करू। ज्या जिथं म्हणून तिथं जाण्याची तयारी आहे बच्चू कडू। एकटा उसको भी अकेला आओ, वो भी अकेला आएगा, मैं भी अकेला आता हूँ। ज्या पद्धतीनं जाईन त्या पद्धतीनं मी बच्चू कडू जायला तयार आहे। लोकप्रतिनिधींची परस्परांबद्दलची ही भाषा त्यांना शोभत नाही। असो, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शहकाठशाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे। दररोज भाजपचे नेते ठाकरे यांच्या उरलेल्या पक्षातही फूट पाडण्याचा इशारा देत आहेत। भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी सुद्धा आता ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या आमदारांना फोडण्याचा इशारा दिला। ठाकरेंच्या इतर आमदारांचंही काम करायचंय। भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरेंना इशारा। शिवसेना भाजपलाच उरलेल्या लोकांचा पक्ष करणार। दरेकरांच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। भाजपकडून सातत्यानं आता ठाकरेंच्या उरलेल्या शिलेदारांनाही फोडण्याची भाषा केली जाते। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कालच ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता। गट कुठे राहिलाय? काय गट राहिलाय? संपलाय ना गट। आता शिवसेना कुठे राहिली? अहो किती 56 वरून 6-7 आहेत, ते पण आता वाटेवर आहे, ऑन दी वे आहेत। एनी मोमेंट ते पण सहभागी होतील। तर तुमच्या कोणी संपर्कात आहेत का? हो, 4 जण आहेत। कोण नाव तरी सांगा? आज नाही, उद्या सांग भेटा। राणेंच्या दाव्याला 24 तास उलटत नाही। तोच आता भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकरांनीही शिवसेनेच्या राहिलेल्या आमदारांचं काम करायचंय असं म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याचा इशारा दिलाय। मला वाटतं शिवसेनेच्या राहिलेल्या आमदारांनाही त्या ठिकाणी मतदारसंघाचा विकास करायचा आहे। त्यांचीही घुसमट होते, कारण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार गहाण ठेवला जातोय। आता भाजपकडून सातत्यानं शिवसेना फोडण्याचे इशारे दिले जात असल्यानं शिवसेनेनंही त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राणे आणि दरेकरांवर पलटवार केलाय। ही शिवसेना आहे ना, यांनाच उरलेले लोक म्हणून करणार येणाऱ्या काळात। तेव्हा नारायण राणे काय असो, प्रवीण दरेकर असो, हे जुम्मा 4 दिवस झालेले नवीन मुसलमान आहेत, त्यामुळे जास्त वेळेस नमाज पडतात। ते प्रवीण दरेकर असो, नारायण राणे असो, हे जे उत्तर देतात, रोज जे बोलतात, याच्यातलं कोणती तरी गोष्ट आतापर्यंत झालेली आहे का?
सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शिल्लक सेना म्हणून हेटाळणी केली जाते। पण आता या शिल्लक सेनेलाही खिंडार पाडण्याची तयारी भाजपनं केल्याचं नेत्यांच्या विधानावरून समोर येत आहे। त्यामुळे आधी राणे असो किंवा मग आता दरेकर यांचं भाकीत खरं ठरतं की ठाकरे सेना भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यात यशस्वी होते हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे बीडमधील वजनदार नेते अशी ओळख असलेले जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। पक्षात सक्रिय नसल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचं संपर्क प्रमुखांनी सांगितलंय। त्यामुळे आता क्षीरसागर कोणता राजकीय मार्ग स्वीकारणार याची जिल्ह्यात चर्चा आहे। शिवसेनेतील फुटीचे पडसाद आता बीड जिल्ह्यातही उमटतायत। बीड जिल्ह्यातील नेते जयदत्त क्षीरसागर यांची उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केली आहे। पक्षातील फुटीनंतर क्षीरसागर सक्रिय नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। दसरा मेळाव्यातही क्षीरसागर कुठेच दिसले नाहीत आणि त्यामुळेच त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात आलंय। जो माणूस आपल्यासोबत अशा काळात येत नसेल तो आपला कसा होऊ शकतो, म्हणून आजपासून जयदत्तांना क्षीरसागर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची कोणताही संबंध राहणार नाही। पक्षाने केलेल्या कारवाईविषयी जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। मात्र क्षीरसागर कुटुंबातील सदस्य आणि जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी यावर ही प्रतिक्रिया दिली। माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडनं बीडकरांच्या हिताचे प्रश्न सोडवणूक जर करण्यासाठी आम्ही गेलो असलो तर आम्ही काही स्वतःचे वैयक्तिक कामं घेऊन गेलो नाहीत। जनतेच्या ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि जनतेसाठी विकासाचे काम करण्यासाठी। जयदत्त क्षीरसागर यांचं कुटुंब पूर्वी काँग्रेसमध्ये होतं, मात्र काँग्रेसच्या फुटीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती। ते तब्बल 2 दशकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते। या काळात मंत्रिपदही भूषवलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मात्र या निवडणुकीत क्षीरसागर यांना त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यानं धूळ चारली। तर निवडणुकीनंतर शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसची युती केल्यामुळे क्षीरसागर यांची कोंडी झाली होती। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी आभासी पद्धतीनं बीड नगरपालिकेच्या विकास कामाचं उद्घाटन केलं। त्यावेळी चांगलं काम करा, आम्ही पाठीशी राहू असं आश्वासन क्षीरसागर यांनी दिलं होतं। विकासाचं राजकारण किंवा अन्य राजकारणापेक्षा की मतामध्ये कुठला पक्ष बळकटी देऊ शकतो याच्याकडे जास्त आजचे नेते लक्ष देतात। त्याच्यामुळे मला वाटतं की जयदत्त क्षीरसागर हे भारतीय जनता पार्टीमध्ये भविष्यात प्रवेश करतील। जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेना ठाकरे पक्षातून अर्धचंद्र दिल्यानंतर आता त्यांची राजकीय दिशा कोणती असणार याविषयी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबतचं शिवबंधन शिवसेनेने तोडल्यानंतर जयदत्त क्षीरसागर कोणत्या पक्षात जाणार या संदर्भात मात्र चर्चा सुरू आहे। शिंदे गट की भाजपा, मात्र भाजप आणि शिंदे गट स्थानिक पातळीवर जर पाहिलं तर स्थानिक पातळीवर दोन्ही ठिकाणी त्यांना विरोध केला जातोय। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये जयदत्त क्षीरसागर कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तिकडे उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधल्या दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली, तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। यानंतर त्यांनी पेंढापूरला ही दौरा केला, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली। आसमानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावर पडता कामा नये। परंतु आज घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीचंच काहीच दिसत नाही असं मी म्हणेन। या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवर कोरडे ओढले। आसमानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावरती पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावरती पडता कामा नये। आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी चाललेली आहे आणि अंमलबजावणीच नव्हे
तर मी म्हणेन या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. कारण कोणी आलेलं नाहीये. कृषी मंत्री काय करतायत, मुख्यमंत्री काय करतात, हे उत्सवी सरकार आहे. उत्सव मग्न सरकार आहे. सगळीकडे उत्सव आहे. उत्सव हा उत्सव तो उत्सव. हे सरकार बेदरकारपणाने सांगते की ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. म्हणून मी मुद्दामून पाहणी करायला आलेलो आहे आणि ही माझी प्रतिकात्मक भेट आहे. खरं काय आणि खोटं काय हे आपल्या माध्यमातून केवळ सरकारलाच नव्हे, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळू द्या. पंचनामे कधी करणार हो? पंचनामे करणार, त्याच्यानंतर तुम्ही मदतीचे सगळं ते लंगडं घोडं धावलवणार, तोपर्यंत या शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद होते. आयुष्य बर्बाद होतं. कारण हा सीझन गेला, हा हंगाम संपला. आता पुढच्या वेळेला हंगाम येईल. आणि आता म्हणजे दिवाळी साजरी करा किंवा करू नका, शेतकऱ्याचा अधिकार नाही का दिवाळी साजरा करण्याचा? त्याच्यामुळे पंचनामे वगैरे होतील तेव्हा होतील. ते काय करायचं ते करा. ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होतं, पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही. ते करा किंवा नका करू, माझ्या शेतकऱ्याला तात्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. माझ्याशी किंवा शिवसेनेची गद्दारी केली, निदान आपल्या बळीराजाशी तरी गद्दारी करू नका. ही बळीराजाची गद्दारी, शेतकऱ्याची गद्दारी करणार हे सरकार आहे. जे ओला दुष्काळ किंवा जो शेतकरी संकटात सापडलाय तो सुद्धा त्यांना दिसत नसेल आणि दिसूनही सुद्धा जर ते डोळेझाक करत असतील तर नुसतं तुम्ही फिरताय, तिकडनं तिकडनं घर सोडून घर फिरतायत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परतीच्या पावसामुळे फटका बसलेल्या औरंगाबादमधल्या नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी दौरा केला. यावेळेला त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. 2.5 तासांच्या दौऱ्यात दहेगाव आणि पेंढापूर या 2 गावांना त्यांनी भेट दिली. मात्र उद्धव ठाकरे यांनी पाहणीसाठी अवघी 30 मिनिटं दिली. ते सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. घाई गडबडीत या दौऱ्याचं नियोजन का केलं असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. मला खरं आज माजी मुख्यमंत्री दौऱ्यावर निघाले त्याचं मला तर खरं एका बाजूला आश्चर्य आहे आणि मला यासाठी आश्चर्य वाटतं की 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही मूळ सत्तेत असताना ज्यावेळी तुमच्यावर दायित्व होतं त्यावेळी तुम्ही घरात बसून राहिलात. राज्यातल्या जनतेच्या हालअपेष्टा आपल्याला दिसल्या नाहीत. म्हणजे बांधावर जाऊन लोकांचे तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपण सांगितलं होतं की मराठवाड्याच्या बांधावर जाऊन 55,000 रुपये मिळाले पाहिजे, एकरी मदत मिळाली पाहिजे. 2.5 वर्ष तुम्हाला शेतकऱ्याचा विसर पडला. लोकांनी तुमचं खरं रूप ओळखलेलं आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबाचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम पाहिल्यानंतर 24 मिनिटासाठी ते शेतकऱ्याची विचारपूस करणार आहे. आता या 20 मिनिटांमध्ये ते किती पाहतील, काय सांगतील, किती ओला दुष्काळ पाहतील. आता ओला दुष्काळाची परिस्थिती पाहिली कमीत कमी ह्या वेळेस तरी 2.5 वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला. धन्यवाद द्यावं लागेल त्यांना. 22-24 मिनिटं का होत नाही, परंतु आले, पाहणी करतील आणि ज्या सूचना महत्वाच्या मांडतील त्याच्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निश्चित विचार करतील. राज्य सरकारनं गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयात 4 वस्तूंचा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच मंत्रिमंडळातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क मोफत शिधा देण्याचा संकल्प केला आणि त्याचं वाटपही सुरू केलं. सिल्लोडमध्ये सुरू असलेल्या मोफत शिधा वाटपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. राज्य सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा नावाने रेशनच्या दुकानावरून 4 जिन्नस दिलेत. आता मी सिल्लोडला आहे, प्रत्येक ठिकाणी 100 रुपयामध्ये हे 4 जिन्नस भेटत आहेत. मात्र सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये या ठिकाणचे आमदार कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे 100 रुपये स्वतः गोरगरिबांचे भरतायत. त्यामुळं हा शिधा या मतदारसंघातील रेशन कार्ड धारकांना अक्षरशः मोफतमध्ये दिला जातो. आपण बघतोय 100 रुपयामध्ये हा शिधा सगळीकडे तुम्ही तो मोफत देताय आणि तो प्रत्येकाच्या घरात पोचावा यासाठी 24 तास म्हणजे आज रात्रभर रेशनचे दुकान उघडे राहणार. नाही, खरं म्हणजे ह्या राजकारण, समाजकारण आणि ही जी सेवा असते ती वेगळी आहे. यामध्ये राजकारण करताना कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू शकतो, परंतु समाजसेवा करताना या गरीब ज्या बहिणी आहेत, गरीब जे बांधव आहेत, यांच्या घरामध्ये चांगली दिवाळी साजरी व्हावी आणि दिवाळी साजरी करताना 100 रुपये
जो त्यांना खर्च येत होता, सरकारने 375 किंवा 80 रुपयामध्ये तयार केला, आणायला गिनायला त्यांना भाडा तोडा मिळून 500 रुपयात तयार झाला असेल. 100 रुपये गरिबाकडं या दुष्काळी परिस्थितीमध्ये आणि आसमानी संकटामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीमध्ये. मी माझ्याच मतदारसंघामध्ये कमी जास्त 1 लाख कार्ड धारक आहे. त्या सर्वांना मोफत या ठिकाणी किट देण्याचं काम केलेलं आहे. तर हे पहा, हे चांगल्या क्वालिटीचा चांगल्या कंपनीचा हा जो ऑइल आहे आणि त्यानंतर ही जे आहे त्याच्या चना डाळ आहे आणि तिसरं जे आहे साखर आहे. साखर बी एकदम गोड आहे आणि त्याच्यामध्ये चौथा आहे हे जे रवा. हे चारही गोष्टी त्या गरिबाच्या घरापर्यंत जाव्या, त्यांनी चांगल्या पद्धतीचा मुलाबाळा सहित दिवाळीचा सण साजरा करावा. पैसे सगळ्या किटचे भेटतात का? अजून तर माल वाटला पण नाही, पण याच्या पहिले पैसे देऊन टाकले साहेबांनी. सगळे पैसे आहेत, सगळे पैसे आहेत. तेवढे आम्ही भरले होते तेवढे पण जितके लोकांचे पैसे यांनी भरून आणला माल तितके पैसे आम्ही दिले. रात्रभर दुकानं ठेवून हे किट गोरगरिबापर्यंत पोहोचवण्यासाठीचा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न निश्चितपणे गोरगरिबांची दिवाळी गोड करणार आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, सिल्लोड. या आनंदाच्या सीधा वाटपाबद्दल सिल्लोडकरांना काय वाटतं तेही पाहू. रवा आहे, चना डाळ आहे आणि तेल आहे. चांगल्या क्वालिटीचं आहे. हो, चांगल्या क्वालिटीचं. पैसे दिले का? नाही दिले, नाही. कारण या काळात बी आम्हाला फुकटच भेटलं, आता पण फुकटच भेटलं. हसू आले तुमच्या चेहऱ्यावर. दिलं ना आम्हाला, त्याच्यामुळे खुश आहे. हाँ अम्मा, मिला तुमको? हाँ मिला. लेकिन दिवाली तो हिंदू मनाते सब तो तुम भी मीठा बना के खाएंगे? फिर हम भी खाएंगे ना. अच्छा, हम क्यों नहीं खाएंगे? हाँ. भगवान है कि सबका. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. तसंच शरयूच्या घाटावर 18 लाख पणत्या पेटवून विश्वविक्रम सुद्धा रचण्यात आला. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शरयूच्या घाटावर आरती करण्यात आली. देशातील उपेक्षित धार्मिक स्थळांचा विकास लवकरात लवकर करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राम मंदिराच्या जागेची पाहणी करून विकास कामांच्या संदर्भात पंतप्रधानांनी संबंधितांशी चर्चा केली. बीते 8 वर्षों में देश ने हिंद भावना की इन बेड़ियों को तोड़ा है. हमने भारत के तीर्थों के विकास की एक समग्र सोच को सामने रखा है. हमने राम मंदिर और काशी विश्वनाथ धाम से लेकर केदारनाथ और महाकाल महालोक तक घनघोर उपेक्षा के शिकार हमारी आस्था के स्थानों के गौरव को पुनर्जीवित किया है. एक समग्र प्रयास कैसे समग्र विकास का जरिया बन जाता है, आज देश इसका साक्षी है. आज अयोध्या के विकास के लिए हजारों करोड़ रुपए की नई योजनाएं शुरू की गई है. आणि अयोध्येमध्ये यानंतर फटाक्यांची जबरदस्त आतषबाजी सुद्धा करण्यात आली. यानंतर बातमी विराट विजयाची. T20 वर्ल्ड कपमधला सगळ्यात बहुचर्चित सामना भारत आणि पाकिस्तान हा मुकाबला अखेरच्या बॉलपर्यंत रंगला आणि विराटच्या नॉट आउट 82 रन्सच्या तुफानी खेळीमुळे टीम इंडियानं मेलबर्नवर दिवाळी साजरी केली. विराट आणि पांड्याची पार्टनरशिप तसंच पांड्याला आणि विराटला साथ मिळाली ती अर्शदीप, भुवनेश्वर आणि शमीची. अर्शदीप, भुवनेश्वर आणि शमीनं केलेल्या भेदक बॉलिंगनं भारताच्या विजयाचा पाया रचला. लाखभर प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारतानं पाकिस्तान विरुद्ध पराभवाचा वचपा काढला. पाकिस्तानच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाला एक वेळ अशी आली होती 4 आऊट 31. अतिशय विचित्र आणि भीषण स्थितीत भारत अडकला होता. अशा वेळेला विराट कोहली आणि हार्दिक पांड्या पिचवर पाय रोवून उभे राहिले आणि भारताची ही स्थिती पाहून एक वेळ पाकिस्तानी टीम आणि फॅन्सच्या मनात आनंद उकळ्या फुटत होत्या. भारतात अनेकांनी टीव्ही बंद केला. मात्र विराट पंड्या जोडीनं ग्राउंडवर शड्डू ठोकून पाकिस्तानी बॉलर्सची यथेच्छ धुलाई केली आणि अखेरच्या बॉलवर विजय मिळवत पाकिस्तानची जिरवलीच. आणि यानंतर ही दृश्य पाहता आहात ती भारतातल्या जवळपास प्रत्येक शहरातली आहेत. कारण उद्याच्या आधीच आजच कोल्हापूर, पुणे, नागपूर, मुंबई तुम्ही म्हणाल त्या शहरामध्ये
फटाक्यांची आतषबाजी आणि विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। नेत्रदीपक विजयावर भारताचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काय म्हटले पाहूया। अभी तो मैंने कहा कि इतना बढ़िया इंडिया खेला है। वर्ल्ड कप की शुरुआत थी, पहला मैच हमेशा थोड़ा सा मुश्किल होता है और इंडिया बहुत अच्छा टीम है। मैं कल भी बोला है, टीम से कोई इज़ नथिंग रॉन्ग विद द टीम, इट्स अबाउट एग्जीक्यूशन। तो आज उन्होंने अच्छी एग्जीक्यूट की है। बैट्समैन को रन बनाने पड़ेंगे टॉप ऑर्डर में, वो भी होगा। एक ही मैच हुआ है सिर्फ। हाँ, ग्रेट प्लेयर है, ऑल टाइम ग्रेट है। तिकडे टीम इंडियानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभर जल्लोष साजरा करण्यात आला। मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर अवघी तरुणाई आणि क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरले। भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या। अनेक शहरांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, शहरातून मिरवणूक काढण्यात आली। देशानं भारताच्या या पहिल्या विजयानं आणि त्यातही पाकिस्तानवरच्या विजयानं आजपासूनच दिवाळी सुरू केली। क्या बात है। तिकडे भारताच्या या दिमाखदार विजयानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानं विराटसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे। तिने म्हटलंय, सुंदर, फारच सुंदर, तू आज लोकांच्या आयुष्यात खूप मोठा आनंद दिलायस आणि तोही दिवाळीच्या पूर्वसंध्येला। तू खूप अद्भुत आहेस, तुझी जिद्द आणि विश्वास खूप ग्रेट आहे। मी नुकताच माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट सामना पाहिला। आपल्या मुलीला आता कदाचित समजणार नाही की तिच्या आई रूममध्ये ओरडत होती, तिच्या डोळ्यात पाणी होतं, नाचत होती। एक दिवस तिला समजेल की तिच्या वडिलांनी त्या रात्री आपली सर्वोत्तम खेळी खेळली। आम्हाला तुझा खूप अभिमान आहे। केवळ अनुष्कालाच कशाला, तमाम भारतीयांना विराट तुझा अभिमान आहे। येस, यासोबत प्राईम टाईममध्ये इथेच थांबूया। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।